अरे उज्ज्वल फेर दौरा करणार आहे. याच्यातला महत्वाचं जे आहे सगळ्यात महत्वाचं की याच्यातली दोन गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एक स्वच्छता आणि दुसरं या आग लागून जे भयंकर दुर्घटना होती, जीवितहानी होते, ही लागू नये याच्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते निश्चितपणे या ठिकाणी देण्याचा आमचा या ठिकाणी मी प्रयत्न करेन. त्यांना काही याच्यासाठी आता मी काही बघितलं काही शिशु महिला या मुलांना बाळांना आपलं स्तनपान करताना सुद्धा आहे. तर एक आपल्याकडे ह्युमन मिल्क बँक एक आवश्यक आहे. तर ह्युमन मिल्क बँक सुद्धा या ठिकाणी स्थापन करण्यासाठी जे काही मला प्रशासन आता जे बजेट देईल ताबडतोब ते ह्युमन मिल्क बँकसाठी त्याला पैसे ताबडतोब देऊन याच किती महिने लागतात त्याला ह्युमन मिल्क बँक चालू करायला जर आपण निधी दिलं 4 ते 5 महिन्यामध्ये ती उद्याच मी त्यांना पैसे देतो माझ्या अकाउंटमधून म्हणजे माझ्या निधीतले आणि ह्युमन मिल्क बँक आपण या ठिकाणी ती स्थापित करायची आहे. कारण की काही शिशु असे असतात की ज्यांना आपण ते नेऊ शकत नाही. त्यांचं वजन आता मी एक शिशु बघितला 490 ग्रॅम फक्त त्याचं वजन असलेला शिशु असते. तर त्याला त्याच्याच ठिकाणी जर आईचं दूध दिलं तर ते सुद्धा आवश्यक आहे. ते या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. आणि बऱ्याच इथे जास्त महत्वाच्या ज्या तक्रारी आमच्या समोर येतात त्या तक्रारी स्वच्छतेच्या बाबतीतल्या आणि दुसरी म्हणजे सौजन्याची वागणूक. म्हणजे इथला कर्मचाऱ्यांना मागे जेव्हा केव्हा येतो तर ते अर्ध सौजन्याचं म्हणजे वागणूक बोलणं नसल्यामुळे शेवटी इलाज आहे जे आपल्या तब्येत खराब आपल्या वेळेने होते दुरुस्तही वेळेने होणार आहे. पण तो एक सौजन्याचं जे बोलणं वागणूक पाहिजे तो अभाव मात्र या कर्मचाऱ्यांना मध्ये दिसून येतो. एकदम बोलणं त्यांचं पेशंट सोबतचा व्यवहार हा योग्य नसतो हे सुद्धा त्या ठिकाणी दिसलं गेलं. आणि निश्चितपणे तुम्ही एक दुसरा प्रश्न केला की आज आता जी पाहणी केली त्याच्यातल्या ज्या त्रुटी दिसत आहे त्या त्रुटी ज्या ज्या कालावधीमध्ये निहित कालावधीमध्ये ज्या होण्यासारख्या कोणत्या 8 दिवसामध्ये होणार आहे कोणत्या 15 दिवसामध्ये आहे कोणता महिना लागणार आहे ते सुद्धा इथे एनआरएचएमच्या माध्यमातून ते लहान शिशूचा जो बाळ आहे त्या वार्डमध्ये टाईल्स मोठ्या प्रमाणामध्ये फुटलेल्या आढळल्या आहे. हे एक तर प्रकारे मी तुम्हाला त्याला हे करा की ते आपले जे मशीन्स आहे किंवा मग ते तेवढं एक दिवस थोडंसं बंद करून पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत त्यांना निर्देश दिलेले आहे की तिथल्या ज्या ब्रेकअप झालेल्या जागा सोडत असलेल्या टाईल्स आहे त्या टाईल्स काढून टाकायच्या आणि त्याच्या एनआरएचएमचे ज्याने काम केलेलं आहे ते काही योग्य काम नाही आहे. त्याची सुद्धा तक्रार मी लेखी तक्रार त्या ठिकाणी दिला. आता माझा हा अर्धाच हॉस्पिटल पाहून झालेला आहे. पूर्ण पाहिल्यानंतर मी तुम्हाला अधिकची माहिती देईल. भाऊ काही ठिकाणी फार दुर्गती आहे आणि काही एसी सुद्धा बंद आहे काय नाही निश्चितपणे जो आपला हा वार्ड आहे कोविड वार्ड तिथे एसी तिथे बंद दिसत आहे. त्याच्या मागचं आणि तिथे जो व्हेंटिलेटरचा जो प्रश्न आहे कारण की आता जी यवतमाळ अमरावतीला जी दुर्घटना झाली तर त्याच्यामध्ये परस्पर या ठिकाणी एक अतिशय विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण की तिथे ऑक्सिजनही आहे तिथे बॅटरी आहे आणि तिथे उष्णतामान म्हणजे 24 तास व्हेंटिलेटर चालल्यामुळे उष्णतामान आहे. तर त्याला एक आता एक नवीन प्रकारचं डिव्हाइस आलेलं आहे जे जर तिथे जर असं कोणत्या प्रकारचं फायर म्हणजे फॉर्म होत असेल तर तिथल्या तिथे ती फायर विझवण्याचं एक डिव्हाइस आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना ते म्हणेल की एकंदरच महाराष्ट्रातले जेवढे व्हेंटिलेटर्स किंवा हे आहे त्या युनिटमध्ये ते डिव्हाइस लावण्याची आवश्यकता आहे. दुसरं आता मी जो शिशु बाळ आहे तिथे सुद्धा आहे. आता माझ्यासोबत पीडब्ल्यूडीचे इलेक्ट्रिकल इंजिनियरही मी त्यांना सोबत घेऊन आले. आग लागण्याच्या ज्या प्रमुख घटना ज्या असतात त्याच्यामध्ये एक त्याला काम तारांचा इलेक्ट्रिकल वायरिंगमुळे तो होते आणि हे जे युनिट आहे जे उपकरण आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये 24 तास चालल्यामुळे तिथे उष्णता निर्माण होते. या दोन गोष्टीची आहे. प्रचंड स्वच्छतेचा इथे खूप मोठा अभाव आहे. यांची नुसतं सर्व्हिसेसचं नाव स्मार्ट सर्व्हिसेस आहे परंतु यांचं काम मात्र स्मार्ट नाही आहे. त्याची एक थोडीशी दखल घेण्यासारखं या ठिकाणी दिसत आहे. कारण की ज्या स्वच्छतेकरता यांना डेप्यूट केलेला आहे ते डेप्यूट काही होताना दिसत नाही.
दुसरी गोष्ट यांच्याकडे आता आज त्यांनी एक मनुष्यबळ बरोबर ठेवलं असं ते सांगतात, परंतु तुम्ही आता याच्याकडे मॉनिटर करणार आहे, कारण की जेवढं मनुष्यबळ डिप्लॉय केलेलं आहे तेवढं काही मनुष्यबळ या ठिकाणी राहत नाही. अशा प्रकारच्या गंभीर तक्रारी या ठिकाणी येत असते. एक तिसरी गोष्ट आता माझ्यासोबत डीन साहेब आहे की थॅलिसिमियाचा जो वार्ड आहे तिथे एक अस्वच्छता दिसून आली. ज्यांना त्या बेडशीट्स वगैरे ताबडतोब रोजच्या रोज बदलायला पाहिजे त्या बदलवल्या गेलेल्या दिसत नाही. आणि आलेल्या रुग्णांना ताबडतोब जे रक्त 1 तासाच्या 2 तासाच्या अंतराने लागायला पाहिजे. कदाचित रक्ताचा तर पुरवठा कमी असायला काही नसावा, कारण की आम्ही तत्तच 2-3 हजार बॉटल त्यांना दिलं. तर कधी जेव्हा केव्हा मेडिकल कॉलेजकडून आम्हाला रक्ताची मागणी होते, आमचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने जाऊन रक्तदान करीत असतात. त्याला सुद्धा नीट करण्याची आवश्यकता आहे. आता एक अर्धा भाग झालेला आहे पाहून माझा, मी पुन्हा पाहिल्यानंतर तुम्हाला अधिक सांगतो. तुमच्या माध्यमातून कळलं की बा फायर सेफ्टीसाठी आलेला निधी हा परत गेलेला आहे. आणि त्याच्यातली गंभीर गोष्ट अशी आहे की जिल्हाधिकारी 3 बदलले, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर सिग्नेचर केली नाही. आता जिल्हाधिकारी मोठे अधिकारी असतात, त्यांच्यातली अडचण मी असं आज बोलणं ते बरोबर नाही आहे. परंतु निश्चितपणे जिल्हाधिकाऱ्यांना मी विचारून तो निधी का बरं परत गेला, त्याची कारणं काय. कारण की एक निधी आणण्यासाठी आम्हाला खूप आपल्याला शासनाचा यायला खूप वेळ लागतो ना. आलेला निधी परत जाणं आणि त्यातल्या त्यात फायरच्या जे तो निधी परत जाणं ही गंभीर गोष्ट आहे. तर निश्चितपणे आता मी इथून गेल्यानंतर मिटिंग करणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना बोलून तोही मी विषय मार्गी लावतो.